नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमृतधारा गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत बोकड खच्चीकरण या विषयावरती माहिती. तर या व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओमध्ये पुढे आपण खच्चीकरण का करावे, कशासाठी करावे, त्याचे फायदे काय, तोटे काय, खच्चीकरण करताना कोणती काळजी घ्यावी आणि खच्चीकरण केल्यानंतर बोकडाची कशी काळजी घ्यावी, हे सर्व मुद्दे आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, बोकडाचे खच्चीकरण हे का आवश्यक असते, का करायचे असते, त्याने काय फायदे होतात हे आता आपण पाहू. तर खच्चीकरण म्हणजे काय, तर जे बोकडाचे अंडाशय असतात त्यांना चाप देणे, आणि तो चाप कसा द्यायचा हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. तर हे चाप का दिला जातो बोकडांना, तर बकरी ईदमध्ये दोन प्रकारचे कस्टमर्स असतात शेळीपालकाकडे. एक तर अंडोल बोकड खरेदी करणारे आणि दुसरे असतात खस्सी बोकड खरेदी करणारे. आता खस्सी बोकड खरेदी करणारे जो वर्ग असतो त्यांच्यासाठी आपल्याला ते बकरी ईदला खस्सी करून विकावे लागतात. प्लस दुसरा फायदा असा होतो खस्सी करण्याचा की बोकड वजन वाढ जास्त झपाट्याने घेतो. त्याचं वजन नॉर्मल जे वजन वाढ आहे त्यापेक्षा जास्त गतीने होते, आणि त्याच्याकडे फक्त एकच काम राहतं, खाणं आणि वजन वाढवणं. प्लस बोकड खच्ची केल्यामुळं जे शेळीपालक असतात त्यांच्या गोट्यामध्ये ज्या बाकी शेळ्या असतात हिटवर येणाऱ्या किंवा ज्या माझावर येणाऱ्या शेळ्या आहेत, त्यामुळे बोकड त्रास देत नाही, बोकडाचा ॲग्रेसिव्हपणा कमी होतो. त्यासाठी बोकड खच्ची करणे महत्त्वाचे आहे. तर हे खच्चीकरण किंवा बोकडाला हे चाप कोणत्या वयात दिला जातो, कोणतं वय हे योग्य आहे खच्ची करण्यासाठी, बोकड खच्ची करण्यासाठी. तर काही लोक जन्मताच लहान बकराचं खच्चीकरण करतात काही दिवसामध्ये. तर काही लोक बोकड 3 ते 4 महिन्याचा झाल्यानंतर त्याला खच्ची करतात. तर काही वर्ग असा आहे की जो बोकड 1-2 वर्षाचा झाल्यानंतर त्यांना खच्ची करतात. तर प्रत्येकाचा वेगळा वेगळा अनुभव असतो, त्या हिशोबाने ते खच्ची करतात. पण शक्यतो 3 ते 4 महिने हा जो कालावधी आहे तो बोकड खच्ची करण्यासाठी योग्य असतो. कारण जेव्हा आपण बोकडाला खच्ची करतो तेव्हा त्या खच्ची करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला ज्या वेदना होतात त्याच्यामुळं बोकड खाण्यामध्ये कमी पडतो, आणि सलग प्रथम 15 ते 20 दिवस त्याचं वजन उतरतं खाणं पिणं कमी झाल्यामुळं. आता हे त्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर जेव्हा तो बोकड नॉर्मल होतो तेव्हा तो जे वेट गेन घेतो ते नॉर्मलपेक्षा फास्ट असतं आणि तो शांत होतो, त्याचं फक्त खाण्यापिण्यावरतीच लक्ष असतं. तर मग आता आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत पुढे की बोकडाचं खच्चीकरण कसं केलं जातं. त्यासाठी जो चिमटा वापरला जातो त्याला इंग्लिशमध्ये कास्टेटर म्हणतात. आणि शक्यतो शेळीपालक मित्रांनो, तुम्ही तुमच्या व्हेटरनरी डॉक्टरच्या साह्याने किंवा कोणी जाणकार असेल त्याच्या मदतीनेच ही प्रोसेस करावी. आता तुम्ही बाजूला स्क्रीनवरती पाहत असाल की बोकडाचं खच्चीकरण कसं केलं जातं ते मी तुम्हाला दाखवतोय. पहा, त्यामध्ये बोकडाला धरण्याची जी पद्धत आहे ते योग्य प्रकारे धरलं पाहिजे, की जेणेकरून बोकडाने हालचाल केली नाही पाहिजे. हालचाल केली तर तुमची जी खच्चीकरणाची प्रक्रिया आहे ती चुकीची होण्याची शक्यता जास्त असते, किंवा मग तो बोकड योग्य प्रकारे खच्ची होत नाही. म्हणून त्याला व्यवस्थित योग्य प्रकारे मागचे 2 पाय वरती उचलून घट्ट पकडावं लागतं, आणि त्यानंतर मग आपला जो चिमटा आहे त्याच्या साह्याने त्याचे जे अंडाशय किंवा टेस्टिकल्स आहे त्यांना व्यवस्थित चोळून त्याच्या ज्या नसा आहेत त्या फुगवायच्या, आणि त्यानंतर तो तिथं चिमटा लावून त्याला व्यवस्थितपणे दाबायचं. दाबल्यानंतर ते कमीत कमी 20 ते 25 सेकंद तसंच दाबून ठेवायचं, जेणेकरून आपलं जे खच्ची करण्याची जी प्रक्रिया आहे ती फेल नाही होणार. ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहताच आहे. आता ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये त्या बोकडाला थोडा त्रास होतो, आणि जे अंडाशय आहे त्याच्या बाजूला थोडीशी इजा होते. ती इजा भरून काढण्यासाठी तिथे हिमॅक्स क्रीमचा वापर करावा लागतो,
आणि वेदना कमी करण्यासाठी तुम्हाला कोणतंही वेदनाशामक इंजेक्शन घ्यावं लागतं, जसं की मॅग्लुडाईन. हे आता आम्ही आमच्या अनुभवावरनं तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही तुमच्या वेटरनरी डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही जी काय औषधोपचार आहेत ते करावेत. तर आता आपण पाहिलं की खच्ची बोकड कसा वजन वेट गेन करतो आणि त्याचे काय काय फायदे होतात, आणि खच्चीकरण प्रोसेसमध्ये आपल्याला बोकड खच्ची करताना कशी काळजी घ्यायची आणि बोकड खच्ची केल्यानंतर कशी काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला मित्रांनो ही माहिती कशी वाटली? आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या माहितीसोबत. धन्यवाद. थँक्यू.